हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहिलं पाहिजे. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आजचा दिवस तुमचा आनंदाचा, आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर मी आज भारकीची भाजी बनवते, कोकणी भारकीची भाजी. तर हे फ्लावर्स त्याचे आहेत आणि ही पानांचीच भाजी बनवते. आता सध्या पानांचीच भाजी बनवतात, नंतर मग ते मोहर वगैरे येतात ते गणपतीच्या वेळेस मग ती भाजी बनते. तर आपण ह्या पानांची भाजी बनवूया आणि ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते, लाभदायक असते. तर ही भाजी मी अशी बारीक चिरून घेतली आहे, पूर्ण भाजी, आणि त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेते. ही कोकणामध्ये खास बनवलीच जाते पावसामध्ये. जे कोकणातले असेल त्यांना नक्कीच माहिती असेल. आणि आपल्या चॅनलवरती जर कोणी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. आणि ही भाजी तुम्ही खाल्ली आहेत का कोकणामध्ये गेल्यावरती तर कमेंट करून नक्की सांगा. तर ही भाजी धुवून स्वच्छ मी कुकरमध्ये ॲड केली आहे. त्याच्यामध्ये पाणी, नमक हे टाकून कुकरला शिट्टी लावून घेते. 2-3 शिट्ट्या लावल्या होत्या मी. बघा अशा प्रकारे ती शिजवून घेतली आहे आणि पाणी पूर्ण काढून एवढी एकदम सुकी करून घेतली आहे. त्याच्यात अजिबात पाणी नाही ठेवले, एकदम सुकी अशी करून ठेवली आहे. ही तुम्ही एकदाच उकडून वगैरे फ्रीजमध्ये ठेवू शकता. जेव्हा हवं आहे तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता. ही भाजी खूप दिवस राहते. तर त्याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे का, जास्त साहित्य नाही घेतलं आहे. लसूण, हिरवी मिरची आणि कांदा बस. जर तुमच्याकडे कडधान्य वगैरे असतील, तुरी या पावटे वगैरे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर तेल ॲड केलं आहे. तेलामध्ये लसूण, हिरवी मिरची छान परतून घ्यायची. त्याच्यानंतर कांदा, कडवट असल्यामुळे ही भाजी मला सुद्धा आवडायची नाही, बट मी जेव्हा मी खाल्ली त्याच्यानंतर एवढी टेस्ट छान लागते, तेव्हापासून आत्ता नेहमी खाते. म्हणजे जेव्हाही पावसातून जेव्हा येते बनवली जाते त्यावेळेस मी खाते. तर थोडंसं मीठ ॲड केलं आहे चवीपुरतं आणि मग ती भाजी, ह्याला आपण स्मोकसुद्धा देऊ शकतो. आपली भाजी रेडी आहे. सो मी व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.